नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. आता मला छान झोप येईल. गुड नाईट डिअर, तो बोलला. गुड नाईट, ती बोलली. तिने मेसेज केला आणि फोन घट्ट छातीशी पकडून झोपू लागली ती. आता तिला पण छान झोप लागणार होती, कारण त्याचा राग घालवला होता तिने. पण त्याला जे प्रॉमिस केलं होतं की उद्या त्याची डिमांड ती पूर्ण करणार होती, त्याला किस करणार होती, त्यामुळे अजूनच जास्त ब्लश होत होती ती. उद्याच्या दिवसाची सुखी स्वप्न बघतच मग झोपी गेली ती. पण स्वतःच्याच सुखांच्या विचारात रममाण असलेल्या तिला हे कुठे माहीत होतं की उद्याचा दिवस तिच्या वर्तमान आयुष्यात काय काय उलथापालथ करणार होता. आता पुढे. सकाळ झाली होती. घरातले सगळेच जण लवकर उठले होते. रीमा सीमाना घेऊन स्टाफना हाताशी घेऊन सगळं ओके आहे ना हे बघत होत्या. आत्ता वाटतंय बघ, हे लग्न घर आहे. रीमा सगळीकडे लावलेल्या फुलांच्या माळा बघून बोलल्या. नाहीतर काय, शेवटी ओरिजिनल फुलांची सुंदरता त्या आर्टिफिशियल फुलांना थोडीच येणार आहे. सीमा बोलल्या. हो ना, म्हणून मी तर अमितला बोलले बाबा की तुमच्या त्या वेडिंग प्लॅनरला काय करायचं आहे ते करू देत, पण मला डेकोरेशनसाठी खरीच फुलं हवी आहेत. रीमा बोलल्या. मग माझ्या मॉमची ऑर्डर असताना माझी काय हिंमत न आणण्याची. आणली की नाही मी ओरिजिनल फुलं. समोरून अमित येत बोलला. तसं त्या दोघींनी त्याच्याकडे पाहिलं आणि हसल्या त्या. अमित, अरे अजून काय, तू त्या जिममध्येच होतास. अरे आज तरी सोडायची होतीस तिला. हळद आहे अरे आज तुझी, आणि अजून तू तयारसुद्धा नाही झाला. रीमा त्रासून बोलल्या. मॉम रिलॅक्स, हे बघ किती वाजलेत. तो त्याच्या हातातलं वॉच दाखवत बोलला. तशा त्या गप्प झाल्या. बघितलं मावशी, अजून तर 6च वाजलेत तरी मॉमची घाई सुरू आहे. माझ्यापेक्षा तर जास्त हिलाच तिची सून आणण्याची घाई झाली आहे. हो ना मॉम, अमित बोलला. तशा रीमा हसल्या. घाई तर झालीच आहे. माझी लाडाची सून येणार आहे घरात, आणि सोबत मुद्दलवरचं व्याज पण घेऊन येणार आहे ना, म्हणून जास्त खुश आहे मी. रीमा हसून बोलल्या. व्हॉट मुद्दल अँड व्याज ऑल, अमितने विचारलं. तशा त्या दोघी बहिणी खळखळून हसू लागल्या. अरे म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट अँड इंटरेस्ट म्हणायचं आहे तिला. तुझ्या जिनू आणि मीताबद्दल बोलते ती. सीमा बोलल्या. तेव्हा कुठे अमितला कळलं त्याच्या मॉमचं इंटेन्शन. ओ इज इट सो, तो हसून बोलला. हो तर, कधी ते सगळे आपल्या घरी येतात आणि ह्या घराला नंदनवन बनवतात असं झालं आहे मला. रीमा बोलल्या. मला पण, अमित त्यांना साईड हक करत हसून बोलला. मला पण. अजून एक आवाज आला तसं त्या सगळ्यांनी त्या दिशेने पाहिलं. समोर राम होते त्यांच्या व्हीलचेअरवर. डॅड तुम्ही पण, अमित बोलला. मग मी पण एक्सायटेड आहे, राम बोलले. तसा अमित पण हसला. डॅड तुम्ही तर एकदम रेडी झाले आहेत, इतक्या लवकर. वा क्या बात है, अमित बोलला. काय करणार, आता बायकोने एकदा ऑर्डर दिली तर ऐकावी लागेलच ना, राम इवलंसं तोंड करत बोलले. तशा रीमा डोळे मोठे करून त्यांच्याकडे पाहू लागल्या. काही बायकोची ऑर्डर वगैरे नाही हा, उगाच माझ्या नावावर बिलं नका फाडू तुम्ही. रीमा, आपल्या मुलाचं लग्न आहे, आपल्याला लवकर उठून सगळं काही बघावं लागेल. काही कमी राहता कामा नये. रात्रीपासून असं 3-3दा कोण बोलत होतं. रीमा बोलल्या. तसे रामच्या ओठांचा कोपरा रुंदावला. हो हसा आता, बघितलं अमित, असे आहेत तुझे डॅड. रीमा हसून बोलल्या. त्यावर अमित पण हसला. अमित जा तू, रेडी हो जा, उशीर नको व्हायला, सीमा बोलल्या. मावशी मला कितीसा वेळ लागणार आहे तयार व्हायला, सदरा घातलं की झालं. तुम्ही आधी जानूला बघा तयार झाली का, तिला वेळ लागेल, अमित बोलला. जानूला तयार करायला ब्युटिशियन्स आलेले आहेत, शिवाय मधू आणि आशूसुद्धा आहेत, सीमा बोलल्या. अरे देवा, अमित तू जा बरं, रेडी हो, मी माझ्या जिनू आणि मीताला तयार करते, त्यांना जाऊन आधी उठवते, रीमा बोलल्या आणि लगबगीने त्यांच्या रूमकडे निघून गेल्या. चला मी पण जातो, असं बोलून अमित पण त्याच्या रूममध्ये गेला. अमित त्याच्या रूममध्ये आला. त्याने त्याचं आवरलं आणि मग रेडी झाला तो. त्याने पण छान असा व्हाईट कलरचा कुर्ता घातला होता, ज्याला येलो कलरची बॉर्डर होती. मुळातच देखणा होता तो, आणि आत्ता मात्र एकदम राजपिंडा दिसत होता.
इथे जानू पण उठली होती. तिने छान पिवळ्या रंगाचा लेहंगा घातला होता. त्यावर गुलाबी रंगाची फुलं होती. ब्युटिशियनने तिला छानसा हलका मेकअप केला होता आणि सगळे फुलांचे दागिने घातले होते. कानात फुलांचे इयरिंग्ज, गळ्यात फुलांचा नेकलेस, हाताला फुलांचे बाजूबंद आणि फुलांची मुंडावळसुद्धा घातली होती. खूपच सुंदर दिसत होती ती. स्वतःला आरशात पाहून एकटीच लाजत होती ती. अरे वा, जानू मॅडम तर रेडी पण झाल्यात, मागून मधू येत बोलली तशी जानू पटकन आरशापासून बाजूला झाली. खूप गोड दिसतेस, मधू तिच्या डोक्यावरून बोटं मोडत बोलली तशी गोड हसली ती. चला जाऊया बाहेर, मधू बोलली. आशू आणि मुलं कुठे आहेत, जानूने विचारलं. ते सगळे रेडी झाले आहेत, आशू मुलांनाच घ्यायला गेली आहे. चलायचं, मधूने विचारलं. हो, जानू बोलली आणि तिच्यासोबत बाहेर आली. बाहेर लॉनमध्ये छान डेकोरेशन केलं होतं. 2 पाट समोरासमोर ठेवले होते. दोघांनाही तिकडे बसून हळद लावली जाणार होती. जानू ये बाळा, बैस इथे, रीमा बोलल्या. तशी जानू जाऊन त्या पाटावर बसली. अमित कुठे गेला, आत्ताच तर इथे बसला होता, रीमा तोंडातच बडबडल्या आणि त्यांना समोर अमित फोनवर बोलताना दिसला. अमित, तिकडे जानू येऊन बसली आणि तू आता फोनवर कोणाशी बोलतोय, रीमांनी विचारलं. तसं त्याने नजरेनेच त्यांना 2 मिनिटं असा इशारा केला आणि पुन्हा फोनमध्ये पाहू लागला. बाय आदित्य, बाय आजी, अमित बोलला आणि कॉल कट केला त्याने. अरे तुझी हळद आहे आणि तू फोनवर काय बोलत बसलायस, रीमांनी विचारलं. मॉम, अगं त्या इनामदार आजी होत्या, त्या माझ्या हळदीला येऊ शकत नाहीत म्हणून त्यांनी फोनवरच विश करण्यासाठी कॉल केलेला मला, अमित बोलला. अच्छा, शांती आजी का, कशा आहेत त्या, रीमांनी विचारलं. बरे आहेत, त्यांच्या नातवाची पण आजच हळद आहे म्हणून त्यांना यायला नाही जमलं, तेच सांगायला कॉल केलेला त्यांनी, तो बोलला. बरं, तू पण चल, उशीर नको व्हायला आता, रीमा बोलल्या. तशी त्याने होमध्ये मान हलवली आणि तो त्यांच्यासोबत मंडपात केला. पण तिथे जानूला समोर बसलेलं पाहूनच त्याचं हृदय धडधडू लागलं. दोन्ही पाय समोर घेऊन त्यावर हात ठेवून खाली मान घालून बसली होती ती. त्या पिवळ्या शराऱ्यामध्ये खूपच गोड दिसत होती ती. तो तर एकटक तिला पाहतच राहिला होता. अमित बसतोय ना, रीमाने त्याला हलवून हळूच विचारलं. तसा तो भानावर आला आणि मग गालात हसून तिच्या समोरच्या पाटावर जाऊन बसला. तिने हलकीच नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं आणि आता धडधड व्हायची पाळी तिच्या हृदयाची होती. दोघेही एकमेकांकडे पाहत होते. त्याची ती करारी नजर तिच्या काळजाचा ठाव घेत होती आणि तिची ती लाजरी नजर मात्र त्याच्या हृदयाला छेदून आर पार गेली होती. दोघांचाही नजरेचा खेळ सुरू होता. इतक्यात डीजेवर गाणं सुरू झालं. तसे दोघेही भानावर आले. पिवळ्या पिवळ्या कांतीने फुलवा कोऱ्या रंगाला, हळद लावा अंगाला बाई, हळद लावा अंगाला. गाणं सुरू झालं आणि मग रीमा, सीमा, लताताई, मधू आणि अजून 2 बायका येऊन जानूला हळद लावू लागल्या. तिच्या कोऱ्या अंगावर ती पिवळी धम्मक हळद जसजशी चढू लागली, तिचं आधीच सुंदर असणारं रूप अजूनच निखरून येऊ लागलं. अमित तर तिलाच पाहत होता. त्याच्या नावाची हळद तिला लागत होती. आज किती जास्त खुश होती ती. त्यांच्या लग्नात तिच्या चेहऱ्यावर त्याला ही खुशी, हे समाधान कधी पाहायला मिळालंच नव्हतं. फक्त हिरमुसलेली जानू पाहिली होती त्याने तेव्हा. पण आज मात्र ती खऱ्या अर्थाने तिची हळद एन्जॉय करत होती आणि आपण आपलं पुन्हा लग्न करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता हे पुन्हा एकदा जाणवलं त्याला. तो पण खूप जास्त खुश होता तिला असं खुश पाहून. तिची हळद लावून झाल्यानंतर सगळ्यांनी अमितकडे मोर्चा वळवला आणि त्याला पण हळद लावू लागले ते. तो पण हसून ती हळद एन्जॉय करत होता. आता त्याला पण हळद लावून झाली होती. अमितची उष्टी हळद आता जान्हवीला चढवूया, सीमा बोलल्या. पण अमितची उष्टी हळद ऐकूनच इथे जानूचे गाल झरझर गुलाबी झाले, जे अमितच्या नजरेतून पण सुटले नाहीच. तिला तसं ब्लश होताना पाहून तो गालात हसला. इथे त्या सर्व बायकांनी जानूला अमितची उष्टी हळद चढवली. आशू तिथे आली आणि तिने सुद्धा एकदा जानूला आणि मग अमितला हळद लावली. मासी, आम्ही पण मम्मा पप्पांना हळद लावणार, मागून मीता आणि जिनू पण आले होते. हो या ना, असं म्हणत आशूने दोन्ही मुलांना जवळ बोलावलं आणि त्यांच्या हाताने अमित आणि जानूला हळद लावून घेतली. तशी दोन्ही मुलं पण खुश झाली. आता दोघांनाही हळद लावून झाली होती आणि तिकडे डीजेवर मोठ्या आवाजात गाणं लागलं होतं.
उरात होते धडधड लाली, कालावर आली, अन अंगात भरलंय वार, ही फिरतीची बाधा झाली. आता अधीर झालोया, बघ बधीर झालूया, आणि तुझ्याचसाठी बनून मजनू माग आलूया. अरे उडतंय बुंगाट, पळतंय चिंगाट, रंगात आलोया. झालंय झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंग. गाण्याच्या बोलावर सगळेच जण थिरकू लागले, पण अमित आणि जानू दोघे मात्र पुन्हा एकदा एकमेकांच्या डोळ्यात अडकले होते. इतक्यात आज खुश तो बहुत होंगे आप, जानूच्या कानावर आवाज पडला. तसं जानूने वळून मागे पाहिलं तर मधू तोंडावर हात ठेवून खिखी करून हसत होती. पण जानूने मात्र लगेच लाजून मान खाली घातली, कारण तिला कळलं होतं की मधूने नक्कीच त्या दोघांच्या नजरेचा खेळ पाहिला असेल, आणि म्हणूनच ती असे विचारत होती तिला. मधू, तू ना मार खाशील. तरी जानू हसून बोललीच, नको नको बाबा, तुमचं चालू राहू देत, मी चालले नाचायला. मधू बोलली आणि सगळे नाचत होते तिथे निघून गेली. तशी जानू मात्र गालात हसली. बराच वेळ नाचून घेतल्यानंतर त्या दोघांनाही आंघोळ घालण्यात आली. दोघांच्याही आंघोळीसाठी तिथेच एक कमळाच्या आकाराचा मोठा बाथटब ठेवला होता, ज्याला वरून सगळीकडे शॉवर लावले होते. त्यामुळे त्यांना जेवढी हळद लावली होती ती आता स्वच्छ धुवून निघाली होती. पण त्या हळदीने तिच्या रंगाची छाप मात्र दोघांच्याही अंगावर सोडलीच होती. दोघांचाही गोरा रंग त्या हळदीच्या पिवळ्या रंगाने अजूनच जास्त निखरून आला होता. आता त्या दोघांनाही आपापल्या रूममध्ये आंघोळीसाठी पाठवण्यात आलं. अमित त्याच्या रूममध्ये येऊन त्याचा आवरत होता. इतक्यात दारावर टकटक झाली. अमितने दार उघडलं तर बाहेर मीता उभी होती आणि तिच्या डोळ्यात पाणी होतं. हे प्रिन्सेस, व्हॉट हॅपन? वाय आर यू क्राईंग? अमितने तिला उचलून घेतलं आणि काळजीने विचारलं. तसं तिने अजूनच भोकाड पसरलं. हे श्श, काय झालं बच्चा, तू का रडतीयेस? अमितने विचारलं. मला मम्माकडे जायचं आहे, पण मला कोणी मम्माला भेटूच देत नाही आहेत. काल पण मी आणि दादा आजीकडे झोपलो होतो, आणि आज सकाळी पण मी मम्माच्या रूममध्ये गेले तर त्या मेकअपवाल्या आंटीने मला घेतलंच नाही आत. नंतर ये बोलली ती. असं म्हणून मीताने पुन्हा जोरात रडायला सुरुवात केली. तसा तो मात्र कानात बोटं घालून गालात हसला. अच्छा, असं आहे तर हे सर्व. माझ्या प्रिन्सेसला तिच्या मम्माला भेटू नाही देत आहेत. थांब, मी ओरडतोच त्या मेकअपवाल्या आंटीला, ओके? अमित खोटं खोटं रागवून बोलला. हो पप्पा, तुम्ही खूप ओरडा त्या आंटीना, मीता डोळे पुसत बोलली. ओके, मी नक्की ओरडेल, पण मला एक सांग, उद्या लग्न आहे की नाही मम्मा पप्पाचं? अमितने विचारलं. हो, मीता बोलली. आणि आज हळदीचं फंक्शन आहे, मग आज मम्मा सगळ्यात सुंदर दिसावी असं नाही का वाटत तुला? त्याने विचारलं. माझी मम्मा तर आधीच खूप सुंदर आहे, मीता क्यूट फेस करत बोलली. तसा तो गालात हसला. हो, आहेच तुझी मम्मा खूप सुंदर, पण त्या मेकअपवाल्या आंटी मम्माला अजून छान तयार करतील, मग ती अजून छान दिसेल. तुला आवडेल ना तिला इतकं छान सजलेलं पाहायला? त्याने विचारलं. तशी तिने होमध्ये मान हलवली. झालं तर मग एकदा का तुझ्या मम्माचा मेकअप त्या आंटीने केला ना की मग मी स्वतः घेऊन जाईल तुला तुझ्या मम्माला भेटायला, चालेल? त्याने विचारलं. प्रॉमिस? ती तिचा हात समोर पकडत बोलली. पक्का प्रॉमिस. तो पण हसून बोलला. तशी ती खुश झाली. आता इथे बसते की मग बाहेर खेळायला जातेस? त्याने विचारलं. तुम्ही कधी याल? तिने विचारलं. हे काय, माझं झालं की मी लगेच येईन, तो बोलला. ओके, मी बाहेर जाते खेळायला, मग तुम्ही या, ती बोलली. ओके, तो तिच्या गालावर किस करून बोलला. तशी ती तिथून पळून गेली. मग त्याने पण त्याचे कपडे घेतले आणि स्वतः रेडी होऊ लागला. तो जानूने आंघोळ करून घेतली होती आणि सध्या ती एक साधीच साडी नेसून होती. आशू तिच्यासाठी जेवण आणायला गेली होती. सध्या ती तिचीच वाट पाहत बसली होती. आशूने जानूसाठी जेवणाचं ताट रेडी केलं आणि ती ते ताट घेऊन बाहेर आली. तोच तिला समोरून रॉनी चालत येताना दिसला. तसे तिचे मात्र श्वास वाढले त्याला पाहूनच. कधीपासून बिचारी त्याची वाट पाहत होती. आज त्याच्यासाठीच एवढी छान तयार झाली होती ती. ज्याच्यासाठी एवढी तयार झाली आहे त्याने एकदा आपल्याला पाहावं, आपली स्तुती करावी असं वाटत होतं तिला. पण तो आहे की सकाळपासून आलाच नव्हता, म्हणून थोडी नाराज होती ती. पण तो आत्ता आला होता आणि त्याला पाहूनच तिची कळी खुलली होती. पण लगेच तिला आठवलं आपण काल रात्री साहेबांना काय प्रॉमिस केलं आहे.
आणि ते आठवूनच तिच्या गालावर लज्जेची लाली पसरली होती. पण तो मात्र तिला पाहतच राहिला होता, कारण आज तिने पिवळ्या रंगाची सिल्कची काठपदराची साडी नेसली होती आणि त्यावर हिरव्या रंगाचं स्लीवलेस ब्लाऊज. केसांचा अंबाडा बांधून त्यावर गजरे माळले होते. केसांच्या 2-3 बटा उगाच तिच्या चेहऱ्यावर येऊन रुळत होत्या आणि तिचं सौंदर्य अजूनच वाढवत होत्या. गालावर थोडीशी लागलेली हळद अजूनच छान दिसत होती. आज केलेल्या त्या पारंपरिक लुक्समध्ये खूपच अट्रॅक्टिव्ह दिसत होती ती. तो तर तिला पाहून एकाच जागी स्तब्ध झाला होता, कारण कमालीची सुंदर भासत होती त्याला ती आज. त्याची नजर तिच्या चेहऱ्यावरून खाली येत तिच्या पोटावर गेली आणि तिथेच स्थिरावली. तिच्या दोन्ही हातात ते जेवणाचं ताट होतं, म्हणून तिने तिचा पदर पुढे घेऊन खोचला होता. त्यामुळे तिची फिगर कमालीची सुंदर दिसत होती. तो तर तिच्याकडे पाहतच राहिला होता, अगदी एकटक. सगळे पाहुणे मंडळी जेवणाच्या काउंटरवर होते, त्यामुळे ह्या दोघांच्या नजरेचा खेळ पाहायला तिथे कोणीच हजर नव्हतं. तिने समोर पाहिलं तर तो तिच्याचकडे अनिमिष डोळ्यांनी पाहत उभा होता आणि त्याला असं आपल्याला एकटक पाहताना पाहून मात्र तिच्या पोटात गोळा आला आणि आपोआप तिने नजर खाली केली. आता काही केल्या तिला त्याला नजर देताच येत नव्हती, कारण त्याची ती कातील नजर जीव घेत होती तिचा. तो मात्र आता तिच्याजवळ चालत येताना तिला दिसला आणि तिला अजूनच धडकी भरली. ती जागच्या जागी फ्रीज झाली होती. तो आता तिच्या खूपच जवळ आला होता. लुक्स व्हेरी ब्युटिफुल, तो हळूच तिच्या कानात बोलला आणि त्याने तिच्या त्या उघड्या पोटावर आपला हात फिरवला. तशी एक थंडगार लाट तिच्या शरीरातून वाहून गेली आणि तिने आपले डोळे मिटले. रॉनी, काय करताय तुम्ही? ती अडखळत बोलतच होती, पण तिचे ते वाक्य पूर्ण होण्याआधीच त्याने तिच्या पोटावर तो खोचलेला पदर त्याच्या हाताने काढून टाकला. तसा तिने एक औंढा गिळला. त्याच्या बोटांचा तिथे झालेला स्पर्श अगदी वीज चमकवून गेला तिच्या हृदयातून. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.